DYFIच्या जिल्हा समितीच्या वतीने शहीदांना अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भगतसिंग म्हणतात की वाईट लोक वाढले म्हणून वाईटपणा वाढत नाहीये, तर वाईटपणा वाढत आहे कारण चुकीचं सहन करणारे लोक वाढलेत। हा भगतसिंगांचा विचार आजच्या सद्यस्थितीत समाजव्यवस्थेला लागू होतो। या देशात लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्यासाठी शहीदांनी प्राणांची आहुती दिली। ते हौतात्म्य व्यर्थ होऊ नये म्हणून युवकांनी शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी वाटचाल करावी असं आवाहन कॉम्रेड विल्यम ससाणे यांनी केलं। एकूण टीका मोठमोठ्या लोकांवरती त्यावेळेस शहीद भगतसिंगांनी केले। आज गरज आहे आपल्याला त्यांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची। त्यांनी जो विचार दाखवले, त्यांची दिशा दाखवली, ती दिशा घेऊन या देशातील, या महाराष्ट्रातील, सोलापुरातील तरुणांना संघटित करून त्यांच्या मार्गावर चालवणे। आज नरेंद्र मोदी सरकार, राज्यातलं देवेंद्र फडणवीस पवार सरकार असेल, ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील तरुणांना भडकवण्याचं काम करत आहे, हे भयंकर आहे। केजरीवाल सारख्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना रातोरात कोणत्याही प्रकारचे FIR दाखल न करता, नाव नसताना देखील अटक केली जाते। त्यावेळेस आपल्यासारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला, आपल्यासारख्या नेतृत्वाला, जे सातत्याने या धर्मांध संघटनांच्या, धर्मांध सत्तेविरोधाच्या टार्गेटवर असतो, त्यावेळेस आपल्याला सुद्धा तो धोका मोठा आहे। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 23 मार्च रोजी दत्तनगर लालबावटा कार्यालय इथं शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई यादव मास्तर आणि ॲडव्होकेट MS शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शहीदांच्या प्रतिमेला युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण आणि उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बीडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं कुंभारी इथं कॉम्रेड विल्यम ससाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या अभिवादन कार्यक्रमाचं प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं।